शिकवणार आहे। ते कसं शिकवतील, काय शिकवतील हे पाहण्यासाठी बरेचसे जे दररोज अनुपस्थित राहणारे विद्यार्थी जे आहेत ते देखील आज शाळेत येतात। या कार्यक्रमाचं नियोजन इयत्ता 10वीचा वर्ग गेली 8 दिवस झाले लावत आहे। 8 दिवस झाले या नियोजनामध्ये 10वीचा वर्ग धावपळीमध्ये लागला आहे। मुख्याध्यापकाची निवड असो, उपमुख्याध्यापकाची निवड असो, वेळापत्रक करणं असो, आम्ही वेळापत्रक बनवलं, मुख्याध्यापक ठरवले, उपमुख्याध्यापक ठरवले, शिक्षक ठरवले, कोणता विषय घेणार हे ठरवलं, करण्यात आल्या। त्यात व्यवस्थापन समिती आली, सांस्कृतिक समिती आली, निधी संकलन समिती आली, अशा काही समित्याही या ठिकाणी आम्ही तयार केल्या आहेत। तर आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला, समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। समारोपाचा कार्यक्रम सुरुवातीस मी सर्वांना विनंती करते की आपण आपले स्थान स्वीकारायचे आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी नियोजित केलेले मुख्याध्यापक सिद्धेश्वर शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे अध्यक्षस्थान स्वीकारायचे आहे। आणि आपले प्रमुख पाहुणे पण आपल्याला इथे लाभलेले, आपले आज ज्यांनी आज परीक्षण केलं असे 4 परीक्षक या ठिकाणी आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। या आपल्या शाळेचे नियोजित मुख्याध्यापक श्री माननीय बोंगाणे सर हे देखील आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे। आजचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन होत आहे। तरी सर्वांनी टाळ्या वाजवा। स्वागत करण्यासाठी गणराज गाडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं। जाधव इकडे आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले माननीय गायकवाड सर
अनुजा गाडे हे करतील. ठाकूर सरांचे स्वागत साईनाथ सोळंके करतील. शिक्षकांचं काय व्हिडिओ शिंदे मॅडमचं स्वागत श्रद्धा जाधव हे करेल. चार टाळ्या पुरेच आहेत. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपल्या शाळेत दिवस स्वयंशासन दिन आयोजित करण्यात आला आहे. आज आपल्या शाळेत स्वयंशासन दिन आहे आणि मी ज्या स्वयंशासन दिनानिमित्त उपमुख्याध्यापकाची भूमिका पार पाडली आहे. विद्यार्थ्यांना स्वयंशासन शिस्तीची जाणीव व्हावी व अध्यापनाचा अनुभव यावा यासाठी स्वयंशासन दिन पार पाडला जातो. आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. तरी आज अख्खी शाळा आमच्या हातात हाताळायला दिली होती. मी भवानी सरांचे स्वागत करतो. वर्ग शिक्षक श्री पांढरे सर यांचे मी आभार मानतो. तसेच हा सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने यशस्वीपणे पार पडला आहे, म्हणून मी त्याचे मनपूर्वक स्वागत करतो व माझी प्रस्तावना इथे थांबवतो. धन्यवाद. तर यापुढील कार्यक्रमाचा टप्पा आहे तो म्हणजे मनोगत. विद्यार्थ्यांमधून ज्या आपल्या काही शिक्षिका झाल्या होत्या त्यामधील पल्लवी गाडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज 31/1/2025 वार शुक्रवार जिल्हा परिषद हायस्कूल शाळा मालकोटा या आमच्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. मला आज शाळेत आल्याबरोबर खूप धाकधूक वाटली की आता वर्गामध्ये गेल्यानं कसं होईल काय नाही. पण मी 8वी मध्ये पहिला तास घेतला. 8वी मधील एकही विद्यार्थ्यांनी मला त्रास काही दिला नाही. मी जसं शिकवलं ते शांतपणे ऐकून समजून घेतलं. या शाळेचा अहोभाग्य आहे की या शाळेला एवढे शिस्तप्रिय विद्यार्थी लाभलेले आहेत. आज आमच्यापैकी कोणत्याही शिक्षकांना कोणत्याही विद्यार्थ्यांनी कसलाच त्रास दिला नाही किंवा गोंधळ घातले नाही. यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय जीवनातूनच होते. आमचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक म्हणून अनुभव देणारा नसून भविष्याला रुची देणारी कला दर्शवणारे एक प्रतीक आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, विद्यार्थी यांचा तांत्रिक जाणीव निर्माण होतो. स्वयंशासन हा एक दिवसीय व आनंद देणारा दिवस आहे. 10वीतील ही आठवण आम्ही आयुष्यभर जपू. आमचा प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना ही शाळा जबाबदारीने सांभाळण्याचा प्रयत्न केला.
आम्ही आज दिवसभर कामकाज चांगल्या रीतीने पार पाडलं व अध्यापन पण केलं. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. जय हिंद, जय भारत. आदरणीय, सन्माननीय, शांत स्वभावाच्या, मयाळू, सर्वांवरती प्रेम करणाऱ्या पवार मॅडमांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. पवार मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी अंकिता शिंदेला आमंत्रित करते. आम्ही जे काही आज कार्यक्रम इथे व्यवस्थित नीट पार पडला, याच्या मागची सर्व भूमिका सरांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आजचे नियोजित मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांचे मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगतात सुरुवात करतो. आज आपण इथे इयत्ता 10वीच्या स्वयंशासन दिनानिमित्त जमलो आहोत. इथे 8वी, 9वी, 10वी तिन्ही वर्ग आलेले आहेत. मला सांगायचं म्हणजे मी आता असा जो स्वयंशासन दिन आहे ना, 8वी पासून पाहत आहे. 8वी, 9वी झालं तर तेव्हा माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट आली. मला वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करावे, म्हणून मी तुम्हाला आता सांगत आहे. तर 8वीला जेव्हा मी असाच तुमच्यासारखा हॉलमध्ये जमलो होतो, तेव्हा स्वयंशासन दिनानिमित्त मनोगत व्यक्त करणाऱ्या 2-3 विद्यार्थ्यांनी एकामागे एक लगातार असे म्हटले की मला सर्वप्रथम शिक्षक बनणं खूप अवघड असतं असं वाटलं. पुन्हा शिक्षक बनल्यावर कळालं की शिक्षक बनणं सोपं असतं. असं प्रत्येक म्हणू लागलं की मला सगळं पहिलं वाटलं अवघड असतं, पुन्हा कळालं की पहिलं वाटलं सोपं असतं, पुन्हा कळालं की अवघड असतं. 2-3 मग पुन्हा मी 9वीला आलो. 9वीला आल्यावर मी 3 ते 4 शिक्षकांनी हेच वाक्य म्हटलं. मग तेव्हा मला कल्पना आली होती की शिक्षक बनणं अवघड असेल. मग मी त्याची पूर्वतयारी केली. पण पूर्वतयारी केल्यानंतर आज जेव्हा मी 8वी आणि 10वी या 2 वर्ग मला दिलेले होते, तर या 2 वर्गावर जेव्हा मी गेलो तेव्हा मला कळाले की तितकंही अवघड नसतं शिक्षक बनणं. पण काय माहीत, मी तर एकाच दिवसासाठी होतो ना. शिक्षक तर वर्षाचे 364 दिवस बाकीचे असतील. असं त्याच्या आयुष्यामध्ये काही दुसऱ्या कठीण आहेत असो. आज जो स्वयंशासन दिन आयोजित करण्यात आला आहे ना, त्याची तयारी खरं तर आज नाही आणि कालही नाही. 8 ते 9 दिवस लागले आम्हाला याची तयारी करण्यामागे. सर्वप्रथम तर मी आमचे वर्ग शिक्षक माननीय पांडागळे सर यांचे आभार मानतो, कारण त्यांनीच आम्हाला याचे वेळापत्रक तयार करून दिले आणि अर्ध्याच्या वरील नियोजन हे त्यांच्याच देखरेखीखाली झालेलं आहे. तसं म्हणायचं तर या शिक्षक दिनाची तयारी 2 ते 3 वर्षापूर्वीपासूनच होती माझी. कारण जेव्हा शाळेमध्ये स्वयंशासन दिन आयोजित होतो तेव्हा वाटायचं की आपणही शिक्षक कधी ना कधी होणार आहोत, आपल्यालाही कधी ना कधी शिकवायचं आहे. मग त्यासाठी अनेकदा कोणत्या क्वचित प्रसंगी, म्हणजे जेव्हा समजा एखाद्या मित्राला एखादा कन्सेप्ट सांगायचा असेल, त्यानं विचारलं एखादा प्रश्न ज्याला सांगायचा असेल, तेव्हा वाटायचं की मी शिक्षक बनू शकेल, मी शिकवू शकेल. तर आता आज ज्या स्वयंशासन दिन आयोजित झाला आहे त्यामध्ये मी आणि बाकी सर्व जे माझे सहकारी होते ते आज प्रत्यक्षरित्या शिक्षक बनले आहेत. पण मला असं वाटते की प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी शिक्षक असतो व त्याचबरोबर विद्यार्थीही असतो. आता ते परिस्थितीनुसार शिक्षक व विद्यार्थी बदलत जातात. अगदी लहान असताना मित्रांना गोट्या शिकवणे, कसं खेळावे यापासून ते आपल्या आई वडिलांना फोन कसा हाताळावा इथपर्यंत शिकवणे, म्हणजे तोही एका प्रकारचा शिक्षकच झाला ना. तर शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींनाही वयाची अट नसते असं मला वाटते. शिकवणं ही एक कला आहे आणि या कलेला वयाची अट नसावी असे माझे मत आहे. आणि शिकवण्यामध्ये काही जण आज काही जणांच्या चुका झाल्या असतील किंवा काही जणांनी खूप छानही शिकवले असेल, तुम्हाला अनुभव आलेच असतील.
की पहिला शिक्षक खूप छान शिकवला, दुसऱ्यानं जमलं नाही, तिसऱ्यानं मारलं जास्त, असे अनेक शिक्षकांविषयी आपले अनेक मत बदलत राहतात. तर मला त्याविषयी फक्त एकच म्हणायचं आहे, ज्यांना चांगलं शिकवलं त्यानं तर शिकवलं, पण ज्यानं तुम्हाला वाटते की ज्यानं वाईट शिकवलं तर याचा अर्थ असा आपण नाही लावू शकत की त्याला काही कळत नाही किंवा त्याला त्याविषयीचा अभ्यास नाही. असा येऊ शकतो की त्याचा अभ्यास इतका जास्त असेल की तो तुम्हाला शिकवण्या इतका समर्थ नसेल. एखादं उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटी मधले प्रोफेसर आता तिसरी चौथी किंवा 7वी 8वी चे गणित शिकवू शकत नाही असे माझे मत आहे. कारण त्यांचा इतका अभ्यास झालेला असतो की हे विषय कसे शिकवावे. मी शिक्षक झालो आहे. आज मी 2 तास घेतले. एक वर्ग 9वी ब वर आणि दुसरा 6वी वर. 9वी ब वर मी इतिहास हा विषय शिकवला. मी खूप मुलांच्या ऐकण्यात आले म्हणजे की 9वी ब वर मुलं खूप गोंधळ करतात सर शिकवताना, परंतु माझ्या बाबतीत हे घडलं नाही. कारण मला या विद्यार्थ्यांची खूप कौतुक करावं वाटते. कारण मी शिकवताना एकही विद्यार्थ्याने गोंधळ कमी बडबड केली नाही. मी शिकवताना इतिहास हा विषय मी शिकवला आणि ते इतके शांतपणे परीक्षण करणारे परीक्षक माननीय श्री विद्यार्थ्यांमधून मनीषा पांचाळ इयत्ता 9वीची विद्यार्थिनी तिला मी आमंत्रित करते. या की बोला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे सर्वांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. ही उत्सुकता आमच्या नव्या वर्गातल्या मुलींना पण लागलेली होती व त्यामध्ये आम्हाला सर्वांना खूप असं मॅडम शिक्षक व्हावंसं वाटायले. आमच्या वर्गात पहिला तास गणराज सरांनी खूप छान शिकवला. त्यांनी अगोदर त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी आम्हाला ठाकूर सरची आठवण सुद्धा येऊ दिली नाही, एवढं भारी शिकवले. दुसऱ्या 2-3 मॅडम आल्या पण त्यांनी त्यांचा परिचय करून दिला नाही, पण गणराज सरांनी त्यांचा परिचय करून दिला. आम्हाला खूप छान वाटलं. सरांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. आम्ही आमचा दिवस कसा घालवला हे तर आम्ही सांगितलं, परंतु विद्यार्थ्यांना आम्ही शिकवल्यानंतर कसं वाटलं त्यांचा अनुभव सांगण्यासाठी मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी सायली जोशी हिला विनंती करते की तिने मंचावरती यावं. नमस्कार. माझा परिचय तर तुम्हा सर्वांना असेलच. तर सर्वांना माहिती आहे आपण इथे का जमलोय. तर आज होता स्वयंशासन दिन. तर स्वयंशासन म्हणजे काय, त्या नावाचाच अर्थ आहे. स्वयं म्हणजे स्वतःचे आणि शासन म्हणजे शासन. मग आता स्वयंशासन म्हणजे काय, तर स्वतःचे शासन. आज विद्यार्थ्याची शाळा विद्यार्थ्यांच्या हातात दिली होती आणि त्यावरून दिसून आले की विद्यार्थी किती छान प्रकारे शाळा सांभाळू शकतात. आजचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांचे आणि सर्व गुरुजन वर्गाचे मी आभार मानते. तुम्ही आम्हाला शिकवायला आलात. परीक्षकाचे आभार मानते, त्यांनी योग्यरित्या परीक्षण केले. आणि आज कळालं की आपली शाळा जर विद्यार्थी चालवत असतील तर कशी चालेल. प्रणव सर आज काय म्हणाले की विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कधीही वयाची अट नसते आणि ती गोष्ट 100% बरोबर आहे. गोट्या खेळायला आपण शिकवायचो, आपण ते कधीतरी शिकलोही. तसंच आपण आपल्या वडिलांना फोन चालवायला शिकवलो का, आपण तेव्हा फोन चालवायला शिकलो होतो कोणाकडून तरी. तसंच शिक्षकाने आपल्याला शिकवले आणि आपण शिक्षकाकडून शिकलो म्हणून आज ते आपल्याला शिकवू शकले. आणि श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे की कर्म करो फल करते, की त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हाला लावलं. आज आपल्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. इतकं छान पद्धतीनं नियोजन केलं होतं. सुरुवातीपासून अक्षरशः परिपाठापासून सुद्धा तुमची तयारी होती. मी खरंच त्या विद्यार्थ्याची त्या शिक्षकाची तारीफ करेल. त्यांनी ऑर्डरही अशा दिल्या, गणराजनं दिल्या ऑर्डर. त्यांनी म्हणजे पहा, मुलं हे शिक्षकाचं अनुकरण करत असतात. राष्ट्रगीत, आपलं संविधान आहे,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर गुरुजी, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गोंगाने सर, मंचावर उपस्थित सर्व परीक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, आजचे शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, आज स्वयंशासन. एखाद्या दिवशी आईवडील गावाला गेलेले आहेत आणि आईवडील गावाला गेल्यानंतर घर कसं सांभाळावं आणि घराची जबाबदारी सगळी आपल्यावर येऊन पडते, तेव्हा आपण आई परत आल्यानंतर ओरडू नये. त्यासाठी घर टापटीप ठेवतो. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं व्यवस्थित, कुठलीही वस्तू इकडे तिकडे दिसणार नाही. परत आई आल्यानंतर आपली कौतुक केली पाहिजे. जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. असेच श्रेष्ठ विचार सारणीचे श्री पांडागळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. स्वयंशासन दिन, स्कूल डे या आजच्या दिवसाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष, आजचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर शिंदे. आजच्या स्वयंशासन दिनाच्या निमित्तानं नियोजित असलेले दोनही उपमुख्याध्यापक, एक समीक्षा गाडे आणि दुसरा सूरज. नाही, मुद्दामस्तीची परवानगी घेतली. नेहमीची चूक होती ती आज चूक करावंच म्हटलं. मी ढगे आणि गाड्यामध्ये फार फरक वाटत नाही मला. अक्षर इकडं तिकडं नेहमीच म्हणतो व्यवहारात, म्हणून त्याच्याकडे पाहूनच बोललो. सूरज शिंदे, अगदी शांत वृत्तीचा माझा आवडता विद्यार्थी. शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोंगाने सर, आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि आज परीक्षक म्हणून महत्त्वाची दिवसभर भूमिका पार पाडण्यामध्ये खूप मोठं सहकार्य करणारे गायकवाड सर, गळीकर सर, चव्हाण सर, गायकवाड मॅडम, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, कनसे मॅडम, शिंदे मॅडम, विद्यार्थी मित्रांनो. नेहमीची येतो पावसाळा असं म्हणतात, तसं स्वयंशासन दिन हा शाळा छोटी असो मोठी असो कशी असो, स्वयंशासन दिन हा एक आकर्षणाचा विषय असतो. भले ते 4थी पर्यंतची शाळा असली की 4थीच्या शाळा. सातत्याने प्रयत्न करणे, आपल्या प्रकृतीला, स्वभावाला योग्य ती पद्धत निवडणे महत्त्वाचे असते. या दृष्टीचे गुरुजींचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री माननीय गोंगाने सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आवाज येतो का? एवढ्या आवाज येतो का शेवटपर्यंत? आज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शाळा स्वयंशासन दिन हा सकाळी प्रार्थनेपासून ते आतापर्यंत या ठिकाणी आपण आयोजित केला होता. तर त्या स्वयंशासन दिनाच्या सांगता समारोहासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. तर या सांगता समारोहाच्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष, आजच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान शिंदे सर, आजच्या मुख्याध्यापिका कुमारी ढगे मॅडम,
आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे उपमुख्याध्यापक, शाळा मोठी आहे, 2 उपमुख्याध्यापक आहेत, श्रीमान नागेश सर आहे ना, सूरज सर, आणि आमचे जुनेच परिचयात असणारे माझे सहकारी जे आजच्या कार्यक्रमाचे किंवा आजच्या या दिनाचे परीक्षक म्हणून लाभलेले संगीत सम्राट श्री गायकवाड सर, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच धडपडणारे श्री बेळीकर सर, हार हुनरी तडफदार असे श्री चव्हाण सर, त्याचबरोबर आपल्या सर्व शाळेचा पाया ज्यांच्यावर अवलंबून आहे त्या पहिलीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम, ह्या कार्यक्रमाचे हे 4 परीक्षक, या पूर्ण कार्यक्रमाचं आजच्या यशस्वीतेसाठी झटणारे आज 10वी मध्ये ज्यांचा त्यामध्ये समीक्षा ढगे मॅडम यांचा 5वा क्रमांक काढलेला आहे, टाळ्या वाजवून. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे तुमचे खेळाचे शिक्षक, शारीरिक शिक्षक गणराज गाडे, त्यानंतर तुमच्या वर्गावर जे विषय शिक्षक होते ज्यांचा 3रा नंबर आलेला आहे ते आहे 3ऱ्या नंबर परीक्षकांनी ज्यांना दिला गुणदानामध्ये, तर ते आहेत साईनाथ सोळंके सर. दुसऱ्या नंबरवर एक मॅडम आलेले आहेत, ह्या मॅडमचं नाव आहे पल्लवी गाडे मॅडम, यांचा 2रा नंबर आलेला आहे. आणि ज्यांच्या शिकवण्यावर, ज्यांच्या सर्व आजच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीवर निरीक्षण करून सर्वप्रथम आलेले शिक्षक आहेत. तुम्ही गेस करू शकता? करता येईल? सांगा बरं. म्हणजे याचा अर्थ आमचे परीक्षक तुमच्या नजरेत आणि तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा खरे उतरलेले आहेत. आणि पहिला नंबर आलेला आहे प्रणव कोटगिरे सरांचा. कधी कधी असं होतं खेळत असताना की नाही सर ते चुकीचे निर्णय दिल्यामुळे आमचं काय असं होतं, परंतु तुमच्या सर्वांच्या नजरेमध्ये लक्षात आलं की आमच्या शिक्षकांनी या ठिकाणी परीक्षकाचं जे काम केलेलं आहे ते सुद्धा अगदी उत्कृष्टपणे केलेलं आहे. आणि कुठलाही म्हणजे किंतु परंतु कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किलबिश किंवा कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न ठेवता हे परीक्षण झालेलं आहे. हे तुमच्या या बोलण्याच्या किंवा मोठ्या आवाजाच्या पावतीवरून लक्षात येतं. तर या सर्वांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो. पण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल सामर्थ्य आम्हास आमच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे. भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे. भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपले ऐकण्याचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय सिद्धेश्वर शिंदे सर या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करतील. आज आपल्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन
पार पडलेला